नमस्कार. आज आपण आहोत राजुरा विधानसभा क्षेत्राच्या गोंडपिंपरी तहसीलमध्ये आणि मुख्य तहसील कार्यालयाच्या समोर आहोत. इथे अनेक राजकीय मंडळी रोज राजकीय मंडळीची चर्चा होते आणि इथनं नेरेटिव्ह सेट होतो. इथनं तालुक्याचं एकंदरीत राजकीय वातावरण काय आहे त्याची मीमांसा या ठिकाणावर होते. इथे अनेक राजकीय विश्लेषक आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आपल्यासोबत आत्ता शिवसेना तालुका प्रमुख सूरज माडुरवार आहेत. काय सांगाल, आता अवघे 3-4 दिवस उरलेले आहेत मतदानाला. कोणाची हवा नेमकी सुरू आहे? कोणता उमेदवार जोरदार आहे असं वाटतं तुम्हाला? गोंडपिंपरी तालुक्यात जो काही माहोल आहे सध्या, हा काँग्रेसचा खूप चांगला असा एक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे वेदांता फॉस्कॉन जो सेमीकंडक्टर प्रोजेक्ट आहे, हा या भारतीय जनता पार्टीने गुजरातला पळवून नेला. सोबतच टाटा एअरबस जो प्रकल्प आहे, हा देखील गुजरातला पळवून नेला. त्याच्यानंतर IFSC सेंटर जो मुंबई येथे झाला असता आणि त्या निमित्तानं 1.5 लाख तरुणांना रोजगार त्या मुंबईमध्ये मिळाला असता, तो IFSC सेंटर हा देखील गुजरातला पळवून नेलेला आहे. एकंदरीत सांगायचं म्हणजे या महाराष्ट्राचे जे तरुण बेरोजगार आहे, या तरुणांचा जो उद्योग देणारा जो उद्योग आहे, हा उद्योग पळवून नेण्याचं काम गुजरातला या सरकारने केलेलं आहे. सोबतच 3,00,000 कोटी रुपयाचं जे कर्ज आहे उद्योगपतींचं या सरकारनं माफ केलं आणि 1,00,000 करोड रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांचं मात्र या सरकारला माफ करता आलं नाही. याच्यापूर्वीचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, हे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, शेतकऱ्यांच्या पाठीशी होतं, गरिबांच्या पाठीशी होतं आणि म्हणून यावेळी सुद्धा महाविकास आघाडीच्या पाठीशी. आता लढत कोणाची? आता लढत कोणाची वाटते तुम्हाला? एकंदरीत सुभाष धोटे काँग्रेस आणि शेतकरी संघटना अशा पद्धतीची लढत आहे. कारण तिसरे जे उमेदवार आहे तिहेरी लढतीतली देवराव भोंगडे हे पार्सल आहे आणि कामात येणारा माणूस आपल्या विधानसभा क्षेत्रातलाच राहतो. त्याच्यामुळे सामान्य जनता ही देखील सामान्य म्हणजे इथले जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी राहील. नक्कीच आपल्यासोबत अनेक वर्षापासून शिवसेनेची नाळ जुळलेले, मात्र आता काँग्रेसचे नगरसेवक आहेत. अनेक वर्षापासून राजकीय दृष्ट्या विजयी आणि अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. एकंदरीत आपल्यामध्ये काय वाटतं? एकंदरीत कसं वातावरण राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आहे? खरं पाहता तर संबंध महाराष्ट्र म्हणजे नैराश्याची लाट युती सरकारच्या विरोधात उभी आहे. त्याचं बेनिफिट सन्माननीय सुभाष धोटे यांना मिळणारच आहे आणि त्यामुळे आघाडी सरकारच्या बाजूने आज पहिले ते एकंदरीत एकटे लढले होते आणि आज शिवसेना उभाटा, त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे आहेत, त्यासोबत काँग्रेस आहे. त्यामुळे एकंदरीत मतांचा प्रवाह आहे त्यांच्या बाजूने मला झुकता दिसतो आहे आणि दुहेरी लढत आहे चटपाणी. नक्कीच वयाचं देखील राजकारण होतं आहे. 70वी ओलांडली, मात्र आता युवक देखील मैदानामध्ये आहेत. मग अशा वेळेस जनसामान्यांची जे लाडकी बहीण योजना सुरू केली, महागाई वाढली असं देखील बोललं जातं. आता नेमकं युवकांमध्ये आणि गोंडपिंपरी तहसील एकंदरीत काय वातावरण आहे? काही प्रमाणात ते जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे देवराव दादा, तर ते ॲक्च्युली चंद्रपूर तिकडे घुगूस काढले आहे. परंतु त्यांना जे काही थोडे बहुत मतं मिळणार आहेत ते लाडकी बहिणीची मिळेल, पण ते लढत तिरंगी न होता चटप आणि काँग्रेसच्या दोघांच्या मध्ये राहणार आहे. त्यामुळे 3 नंबरवर भारतीय जनता पार्टी राहणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवराव भोंगडेजी यांना आमदारची तिकीट मिळाली आणि लोकप्रतिनिधी म्हणून ते आमच्या राजुरा निर्वाचन क्षेत्रामधून उभे आहे. भारतीय जनता पार्टीची कामगिरी पाहिली असता, आज खेडोपाड्यात गेले असता महिलांच्या चेहऱ्यावर जे हसू पाहायला मिळते, जे चेहऱ्यावर आनंद दिसतो, त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आणेल हे 100% आम्हाला शाश्वती आहे. आजच्या तारखेमध्ये वरचढ आहो आणि भारतीय जनता पार्टीचा बहुमताने विजय होईल एवढं मी सांगितलं. नक्कीच आपल्यासोबत पुन्हा अनेक वयाच्या लहान वयापासून अनेक आंदोलनं ज्यांनी उभी केली, युवकांपासून तर आत्ता काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदीपर्यंत मेश्राम गेले. काय सांगाल, आता सध्या परिस्थिती आपली लढत कोणाची आहे? आपल्या राजुरा विधानसभा क्षेत्रामधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष धोटे आणि वामनराव चटप याच्यामध्ये दुहेरी लढत राहणार आहे. तिसरे जे राष्ट्रीय पक्षाचे भाजपचे उमेदवार आहे ते पार्सल उमेदवार असल्यामुळे या लढतीमध्ये ते शक्य नाही, उतरणार नाही. आपल्यासोबत पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत समीर निमगडे. आपलं कसं विश्लेषण आहे? कारण आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहात, सोसायटीमध्ये देखील संचालक म्हणून काम करता. एकंदरीत अनेक पदं भूषवताना आत्ताच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय वाटतं, कोणाची हवा जास्त आहे? सध्याच्या काळामध्ये निवडणूक ही विधानसभेची अंतिम टप्प्यात आलेली आहे. राजुरा विधानसभेमध्ये तिहेरी लढत आहे असं मला, जे आम्ही फिरतो आहे तालुक्यामध्ये, असं वाटतं की तिहेरी लढत आहे. याच्यामध्ये
सुभाषभाऊ असतील आणि त्यात चटपसाहेब असतील हे जाहीरपणे आवाहन करत आहेत की आमची ही शेवटची लढत आहे आणि आम्ही शेवटची निवडणुकीला सामोरं जातो आहे. परंतु भाजपचे देवराव भोंगळे हे पहिल्यांदा लढत आहेत, त्याच्यामुळे एक काट्याची लढत या विधानसभेत होईल असं मला वाटते. मागील विधानसभेचा दोनदा आपण जर जय पराजयचा तुम्ही आकडे बघितले तर एक राजुरा विधानसभेमध्ये 1000-2000 मताने पराभव झाल्याचं मागचं चित्र आहे. अशावेळी यावेळी सुद्धा काट्याची लढत या विधानसभेत पाहायला मिळेल आणि जे कोणी विजयी उमेदवार असतील हे केवळ एक 1000-2000 मतांना विजयी होतील असं चित्र आहे. आपल्यामध्ये ताकदवर किंवा जो पोरका तालुका म्हणून आपला ओळखला जातो गुंडपिंपरी तालुका, त्याच्या विकासाच्या हेतूने कुठला उमेदवार हक्काचा किंवा दावेदार असं तुम्हाला वाटतं? मुळात विषय असा आहे की गोंडपिंपरी तालुक्यात 65,000 मतदान गोंडपिंपरी तालुक्याचं आहे. अशावेळी ही शोकांतिका म्हणावं लागेल की गोंडपिंपरी तालुक्यातून एकही उमेदवार यावेळी विधानसभेला उभा नाही, हे दुर्दैव खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल. अशावेळी बाहेरील उमेदवार राजुरा विधानसभेमध्ये या ठिकाणी उभे आहेत, म्हणजे पूर्ण राजुरा परिसरातले देवराव भोंगडेजी घोगुच्चे आहेत. अशावेळी ताकदवर असं म्हणता येणार नाही, मात्र ही काट्याची लढत आणि तिहेरी लढत होईल असं चित्र दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीचे राजुरा निर्वाचन क्षेत्राचे उमेदवार श्री देवरावदादा भोंगडे शिवसेना राष्ट्रवादी समर्पित उमेदवार आहे. यांचं पहिलेपासूनच ग्रामपंचायतच्या पदापासून सरपंच पदापासून जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदापर्यंत सर्वत्र चांगलं काम केलेले आहे. हे माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शिष्य आहे. ज्याप्रमाणे सुधीरभाऊ मुनगंटीवार बल्लारशा पोंभुर्णा मूल क्षेत्रांचा विकास केला, त्याचप्रमाणे देवरावदादा भोंगडे यांनासुद्धा आपण प्रचंड बहुमताने निवडून दिल्यानंतर त्याचप्रमाणे आपल्या क्षेत्राचा विकास होणार यात दुमत नाही. काय सांगाल, जनसामान्यांत नाड आपली जुडलेली आहे, मातीचा गंध आपल्याला आहे. आता विधानसभा क्षेत्रामध्ये खरंच कोणाची ताकद जास्त आहे, काय वाटतं तुम्हाला? सध्या तर तिहेरी लढत आहे आणि लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा जो वर्ग आहे तो सध्या कमळाकडे वळलेला आहे आणि वरून हे दोन जे उमेदवार आहे काँग्रेस आणि आपले चटपसाहेब हे वयोवृद्ध असल्यामुळे जास्त कल हा कमळाकडे असल्यामुळे कमळाला मतदान होणार. नक्कीच आताच आपण बघितलं की आपल्यासोबत काका देखील आहेत. काका अनुभवी दिसत आहेत, त्यांचे केस देखील पांढरे झालेले आहेत. अनुभव काय सांगतं तुमचा? खरंच यावेळेस कुणाचं पारडं जड राहील? ह्यावेळेस आमच्या गोंडपिंपरी तालुक्यातून भारत तेवढं आपल्याला माहिती नाही, पण पारडं पंजाबच राहील. नक्कीच आपल्यासोबत पुन्हा एक भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड आहेत. यांचा देखील राष्ट्रवादीमध्ये होते आणि आता भीमशक्ती सोबत जुळलेले आहेत. भाऊ, काय सांगाल, एकंदरीत आता वजन कोणाचं आहे? काँग्रेस. काय वाटतं, दोन्ही 70 ओलांडल्यानंतर धावण्याची, बोलण्याची, गावाची नावं सांगण्याची शर्यत बांधण्याच्या तयारीमध्ये आहेत. अशा वेळेस भूषण फुसे, जुमनाके असे देखील मैदानामध्ये आहेत. मग युवकांमध्ये सचिन भोयर असतील मनसेचे, अशांमध्ये हे वयाचं राजकारण कसं पाहता तुम्ही याच्याकडे? वयाचा राजकारणाचा याशी काही संबंध नसतो, इथे अनुभवाचा संबंध असतो. सुभाषभाऊ धोटे हे अनेक वर्षापासून आमदार आहेत. त्या अगोदर ते बँकेचे अध्यक्ष होते, मुंबईला ते बँकेचे अध्यक्ष होते. त्यांचा दांडगा अनुभव आहे, त्यांचा युवा वर्गाशी तेवढं प्रेम आहे जेवढे म्हाताऱ्यांशी आहे. आणि त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये चांगले कामं केलेले आहेत. फक्त काँग्रेस हा असा पक्ष आहे की हा दिखावा करत नाही आणि BJP जे आहे फक्त प्रसिद्ध माध्यम करते. यांनी जेव्हा 10 वर्ष सत्ता भोगली त्यावेळेस बेरोजगारी त्याबरोबर महागाई हे सगळे अथोनात प्रश्न आहेत. आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचं एक उदाहरण घेतलं तर इथे बरेचसे प्रकल्प बंद पडलेले आहेत, त्याच्यामुळं बेरोजगारी वाढलेली आहे. हा बेरोजगारीचा फटका हा BJPला बसणार आहे. नक्कीच आपण बघितलं की आपण ज्या ठिकाणी आहोत इथे राजकीय विश्लेषक म्हणून ही जी जागा आहे ती ओळखली जाते. इथे खूप बुद्धिजीवी लोक बसतात आणि हे त्यांचे सगळे विचार आपण ऐकले आहेत. आता मात्र शेवटच्या टप्प्यात राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडीचं प्राबल्य जास्त असल्याचं बोललं जातं, कारण विकासाची गती नेहमी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाडक्या बहिणीची योजना देखील यावेळेस महिलांना कामी पडेल असं देखील काहींचा कौल होता. BJP, शेतकरी संघटना आणि काँग्रेस यामध्ये तिहेरी लढत असल्याचं देखील इथनं सूर निघाला. आपण असंच भेटत राहणार आहोत. जनसामान्यांचे प्रश्न नेत्यांपुढे ठेवण्याचं काम लाईव्ह चंद्रपूर करणार आहे.